निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। तेजस्वी घोसाळकर भाजपात पक्षप्रवेश करणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला। नागपूर चंद्रपूरसह सर्व 29 महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होण्याची शक्यता। पुढच्या आठवड्यात घोषणा, 15 जानेवारी दरम्यान मतमोजणी होण्याची शक्यता। उद्धव ठाकरे मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकेत, तर ठाकरेंना पाणी पाजणारे आम्ही धुरंधर आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल। नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती। युवा चेहऱ्याच्या हाती सूत्र दिल्यानं भावी अध्यक्षपदाच्या चर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। फडणवीस पुणे, कोल्हापूर आणि सांगलीला भेट देणार, विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। भाजप आमदार कृष्णा खोपडेंच्या आरोपांवर पहिल्यांदाच तुकाराम मुंढेंची माझाला प्रतिक्रिया। काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही म्हणून विरोधात कट रचून त्रास दिल्याचा दावा। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी। शारीरिक शिक्षेवर बंदी, गंभीर प्रकरणांमध्ये पोलीस कारवाई अनिवार्य। 100 उठाबशा काढायला लावणाऱ्या वसईतल्या शाळेची नोंदणी रद्द। दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत। एकूण 169 विमानं उशिरानं, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप। अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलर लिओनेल मेस्सीचा आज भारत दौऱ्याचा तिसरा आणि शेवटचा दिवस। दिल्लीत मीट अँड ग्रीट कार्यक्रमात सहभागी होणार। अधिवेशन काळातच पंतप्रधान मोदी आजपासून 3 देशांच्या परदेश दौऱ्यावर। जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानला भेट देणार, तर राहुल गांधींचा जर्मनी दौरा। ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील दहशतवादी हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन उघड। दहशतवादी नवीद अक्रम मूळचा पाकिस्तानचा असल्याचं उघड। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिलाय। सोशल मीडियावर एक पोस्ट करत तेजस्वी यांनी ही माहिती दिली आहे। थोड्याच वेळात तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी तेजस्वी या रवाना झाल्याचं कळतंय। वेदनेतून घेतलेला निर्णय आणि प्रामाणिकतेशी तडजोड नाही, असं या एक पोस्टद्वारे तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय। कालपासूनच त्या ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देणार या संदर्भात चर्चा रंगलेल्या होत्या। त्यानुसार आज सकाळी त्यांनी त्यांचा राजीनामा दिलेला आहे। सोशल मीडियावर पोस्ट टाकत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ईशान देशमुख आपल्या सोबत आहेत। ईशान, तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा देण्यामागचं नेमकं कारण काय आहेत आणि त्यांचा पक्षप्रवेश किती वेळात होतोय? आपण पाहिला असेल तर थोड्या वेळातच 10 वाजता हा पक्षप्रवेश वसंत स्मृती भाजपचं जे कार्यालय आहे दादरमध्ये तिकडे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। याआधी देखील तेजस्विनी घोसाळकर या नाराज होत्या। मध्यंतरीच्या काळामध्ये देखील अशी चर्चा होती की तेजस्विनी घोसाळकर या दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतील, पण कुठेतरी उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली, त्यांची समजूत निघाली, त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश त्यावेळी थांबला होता आणि उद्धव ठाकरेंना कुठेतरी यश आलं होतं त्यांच्या पक्षामध्ये तेजस्विनी घोसाळकर यांना थांबवण्यासाठी। त्यांना एक जबाबदारी देखील त्या पक्षामध्ये देण्यात आली होती, पण त्यानंतर पुन्हा एकदा नाराजी नाट्य हे त्यांच्या पक्षामध्ये पाहायला मिळालं। त्यामध्ये तेजस्विनी घोसाळकर या पुन्हा एकदा नाराज झाल्या। त्यानंतर आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। याचा आपण इतिहास पाहिला पाहिजे। कुठेतरी अभिषेक घोसाळकर जे नगरसेवक होते ते त्यांचे पती होते, त्यांचा कुठेतरी खून झाला। त्यानंतर तेजस्विनी घोसाळकर या राजकीय ह्याच्यात ऍक्टिव्ह झाल्या आणि राजकीय ऍक्टिव्ह झाल्यानंतर कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय होत होता,
पक्षामध्ये असं देखील त्यांच्या जवळच्या लोकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामधूनच हा निर्णय घेतला. त्यांचे सासरे विनोद घोसाळकर हे देखील शिवसेनेमध्ये एक महत्त्वाचे नेते आहेत. ते उद्धव ठाकरे पक्षामध्ये उद्धव ठाकरेंचे एकदम जवळचे कार्यकर्ते आणि नेते मानले जातात. पण आता ते शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातच आहेत. पण कुठेतरी त्यांची सून आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे 10 वाजता. यासाठी अमित साटम जे मुंबई भाजप अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे. आणि भाषणामध्येच नेमके तेजस्विनी घोसाळकर काय सांगतील, कशामुळे ते नाराज आहे, हे आज थोड्या वेळातच समोर येईल. अर्थातच आगामी महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर एक महत्त्वाचा पक्षप्रवेश आज भाजपामध्ये होतोय. ईशान, या संदर्भातले अपडेट घेत राहू. मात्र सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आता मुंबईमधूनच एक महत्त्वाची बातमी आहे. दादर फुल मार्केट परिसरामध्ये मासे विक्री करण्यावरून वाद झालेला आहे. मासे विक्रेत्यांच्या विरोधात स्थानिक आक्रमक झालेत आणि भाजपनं देखील आंदोलन केलंय. स्थानिकांना त्रास होत असल्याचा भाजपचा आरोप आहे. भाजपच्या नेत्या अक्षता तेंडुलकर या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. सेनापती बापट मार्गावरील वाहतूक स्थानिकांनी काही काळ रोखून धरलेली होती. तर सेनापती बापट मार्ग अतिशय महत्त्वाचा असा मार्ग आणि पीक आवरलाच हा मार्ग रोखून धरण्यात आलेला होता. मात्र स्थानिकांनी या मासे विक्रीला कडाडून विरोध केला. या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत आहेत. सचिन, नेमका काय प्रकार झालेला आहे आणि स्थानिक इतके आक्रमक का झालेत? माधवी, दादरच्या पश्चिमेला असलेल्या मच्छी मार्केटला स्थानिकांचा विरोध आहे आणि आज हा सगळा विरोध उफाळून बाहेर आला. आपण बघतोय की मोठ्या संख्येने जे स्थानिक होते ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी या मच्छी मार्केटला विरोध केला. त्यांचं असं म्हणणं आहे की आजवर त्यांनी अनेक वेळेला या मच्छी मार्केट विरोधात पत्रव्यवहार केलेला आहे. या मच्छी मार्केटमध्ये कोणी स्थानिक नाही, असं असतानाही त्या मच्छी मार्केट सुरू ठेवलं जातं आणि त्याला विरोध करत त्यांनी रस्ता अडवून धरलेला आहे. ताई, तुम्ही रस्ता अडवून धरलेला होता, काय नेमक्या मागण्यात? मच्छी मार्केट बंद करायची तुमची मागणी? फर्स्ट ऑफ ऑल हे मच्छी मार्केट आहेत नाही, अनधिकृत मच्छी विकण्याचे एक धंदा झालेले आहेत. मार्केट असतं तर आम्ही विरोध केला नसता. मार्केट नाही, ते मार्केट तोडलेले आहेत. मार्केट तोडताना आम्हाला अनेक वर्षापासून हे मार्केट आहे, मग आज अचानक असा विरोध का होतो? अचानक नाहीये, गेलं कित्येक 2-4 वर्षापासून आम्ही याच्या तुम्ही स्थानिक आहात इकडे, नेमका काय त्रास होतो तुम्हाला मच्छी मार्केट? आम्हाला रोज मुलांना शाळेत सोडायचं असतं, ते घाण पडलेली असते, मच्छीचं पाणी असतं, ट्रॅफिक असते. आम्ही मुलांना शाळेत कसं घेऊन जायचं? त्यामुळे मुलांना त्रास होतो. आमच्या अंगावरती पाणी पडतं मच्छीचं आणि ही मच्छी आम्ही काय खातच नाही. तुम्ही पण एवढे वर्ष मच्छी मार्केट आहे, मग आज त्रास का होतो? इतक्या वर्ष आम्हाला त्रास आहे पण कोण आमची दखल घेत नाही. त्यामुळे आम्ही आज पुन्हा उतरले. आम्हाला दखल पाहिजेच आहे. आता हे बंदच पाहिजे आम्हाला मार्केट. तुम्ही अडवून धरलेला आहे, काय नेमकी तुमची मागणी? कधीपर्यंत आंदोलन सुरू राहणार? बंद करा, बंद करा. आम्हाला मच्छी मार्केट नाहीच पाहिजे. बंद करा. असं ना, मच्छी मार्केट बंद करा ना, इथून स्थलांतरित कुठेही करा. आम्हाला त्यांच्या पोटावर पाय नाही द्यायचंय, पण इथून स्थलांतरित झाला पाहिजे. कारण का आम्हाला याचा त्रास आहे. 3/4 रोड सकाळचा ब्लॉक असतो. आम्हाला 2 व्हीलर घेऊन जायला, शाळेत मुलांना सोडायला खूप प्रॉब्लेम होतो. इथून बाईक, या मच्छी मार्केटच्या पाण्याने इथून बाईक स्लिप होत असतात. त्रास होतो, त्यामुळे परिसरामध्ये वाहतूक कोंडी होते आणि म्हणून आम्ही अनेक वेळेला याची तक्रार करतोय. हे स्थलांतरित करण्याची मागणी आहे आणि ती तक्रार ऐकली गेली नाही, म्हणून हे आज आंदोलन केलं जातं. आपण जर बघितलं तर स्थानिकांनी संपूर्ण जो सेनापती बापट मार्ग होता तो रोखून धरलेला होता. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली, त्यांनी स्थानिकांच्या विनवण्या केल्या आणि अखेर आपण बघतोय की स्थानिक हे आता सध्या बाजूला हटलेले आहेत. मात्र जोवरती या मच्छी मार्केट संदर्भात काही ठोस अशी पावलं घेतली जात नाही, तोवरती आंदोलन होत राहील आणि यापुढे देखील आम्ही अशाच प्रकारे रस्ता बंद करू असे देखील आव्हान त्यांनी इकडे दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह सचिन गाड. नक्कीच आता स्थानिकांची ही मागणी मान्य होते का आणि हे मच्छी मार्केट तिथून हटवलं जात आहे काय पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सचिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. उद्धव ठाकरेंनी भाजपवर मुंबई गिळायची असल्याचा घणाघात केलाय आणि त्यानंतर संजय राऊतांनीही मुंबई आणि विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा भाजपचा डाव असल्याचा गंभीर आरोप केलाय. त्याला आता विधानसभेतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय आणि त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा चांगलाच राजकीय कलगीदुरा रंगणार आहे, यामध्ये काही शंका नाही. चंद्रशेखर बावनकुळे
जे कॅबिनेटचे महत्त्वाचे सदस्य आहेत ते सांगतात विदर्भ वेगळा करण्याचे आमचं काम सुरू आहे, आमचा अजेंडा आहे आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काम करतायत. त्याच्यावर मिंधे गटाचा स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा एकही आमदार उसळून उठला नाही याचा अर्थ हे अमित शहाचे मिंधे आहेत. बर्फाच्या लादीवर बसल्यासारखे बसून हा थंडगार लोळागोळा होऊन याचा अर्थ तुम्ही अमित शहाच्या दबावाखाली आहेत आणि अमित शहाचा जो अजेंडा आहे मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा त्याला तुम्ही छुपा पाठिंबा देत आहे. 106 हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र, त्यामुळे कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, मुंबई तोडली जाईल, कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते. म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील. वळूयात पुढच्या बातमीकडे. महायुतीमध्ये जागा वाटपावरून संघर्ष होण्याची शक्यता असतानाच चर्चेसाठी जागा वाटपाचा मुहूर्त आता ठरलाय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात भाजप आणि शिवसेनेच्या समन्वय समितीची पहिली बैठक उद्या मुंबईमध्ये पार पडतेय. या समन्वय समितीत भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते वाटाघाटी करतील. अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहेत. मुंबईत भाजप 150 जागांवर तर शिवसेना 100हून अधिक जागांवर आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. मंगळवारच्या बैठकीत दोन्ही पक्षांचे विद्यमान नगरसेवक वगळता इतर जागांवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. प्रत्येक वॉर्डातील राजकीय समीकरणं, पक्षीय बलाबल, गेल्या निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा विचार करूनच एक अहवाल तयार केला जाईल आणि त्यानंतर वरिष्ठ नेते जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या महानगरांसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार येत्या 2 दिवसात राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. उद्या किंवा परवापासून राज्यात कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते. उद्धव ठाकरेंनी अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख केला होता आणि त्यावरून भाजपनं उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली होती. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी भाजपवर अॅनाकोंडा असा उल्लेख करत टीका केलेली आहे आणि आता त्यालाही भाजपकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची टोफ डागली आहे. सध्या चर्चेत असलेल्या धुरंधर चित्रपटामधील डायलॉग्स म्हणत शिंदेंनी तुफान बॅटिंग केली आहे. आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, तिजोरी कधीही धुतली नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकेत कोण? त्यांना गाडून आगामी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच खरी धुरंधर ठरेल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केलाय. दूसरों की बुराई करके खुद का चरित्र अच्छा नहीं होता. विचार और विश्वास बेचने वाला कभी सच्चा वारिस नहीं होता. आणि म्हणून आम्ही सगळे विकासासाठी एकत्र आलेलो आहे. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात देश विकास यात्रेवर भरारे मारतोय. त्यात महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. मी असं कोणाला वैयक्तिक बोलत नाही, पण मला जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा मला बोलायला लागतं. आणि म्हणून एवढंच सांगतो की मुंबई को लुटने वाला कौन है वो रहमान डकैत याचा शोध नक्की घेतला पाहिजे. इतिहासात असे अनेक डकैत रहमान डकैत अनेक आले आणि गेले पण, आणि असल्या रहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे. जे महायुती हे ट्रेलर आहे, हे पिक्चर अभी बाकी आहे. आणि म्हणून काही लोकांचं अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी परिस्थिती काही लोकांची झाली. मी खाली बोललो, जेव्हा माझ्यावर टीका केली तेव्हा मी बोललोय,
काही लोक पर्यटन करून गेले सभापती महोदय, अरायवल आणि डिपार्चर. पर्यटनासाठी आले अरायवल, आणि कोणी वैयक्तिक घ्यायची गरजच नाही. मी वैयक्तिक कोणा आरोप करत नाही. आणि आले फिरले गेले, ठीक आहे, चांगलं आहे. पण सभागृहामध्ये एकही प्रश्न न विचारणारे देखील सदस्य आपण पाहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज मुख्यमंत्री फडणवीस पुणे, कोल्हापूर आणि सांगलीला भेट देतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज पुण्यात 3000 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ होतोय. त्यामध्ये पुण्यात पेट स्कॅन सेंटरचं उद्घाटन फडणवीस करतील. पेट स्कॅन सेंटरमध्ये गरिबांना उपचार मिळतील. तर कोंढव्यातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते होत आहे. दुपारी 1:15च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं लोकार्पण फडणवीसांच्या हस्ते होईल. त्यानंतर दुपारी 2:30 वाजता महापालिकेच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे. तसंच दुपारी 3:30 वाजता फडणवीस पुण्यातल्या पुस्तक महोत्सवालाही भेट देतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत. सकाळी कोल्हापूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर हेलिकॉप्टरनं ते इचलकरंजी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीकडे रवाना होतील. सांगली शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पार पडणार आहे. बातमी परभणीमधून. परभणीत महायुतीमधले भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार बॅनर वॉर रंगलाय. शिवसेनेकडून हीच ती वेळ महापालिकेवर भगवा फडकवण्याची अशा आशयाचे बॅनर लागलेत, तर भाजपकडून विकसित परभणीचं कॅम्पेन अशा आशयाचे बॅनर लागलेत. राज्यात महापालिका निवडणुकीचं बुगुल केव्हाही वाजू शकतं आणि त्यामुळे सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. परभणीत एकाच दिवशी भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्यात, तर दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर या दोन पक्षात अशा रीतीनं बॅनर वॉर रंगलेला आहे. बातमी नाशिकमधून. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला विरोध होतोय आणि अशातच आज नाशिकमध्ये 15,000 वृक्ष लागवडीचा शुभारंभ होतोय. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरणप्रेमी साधू महंतांच्या उपस्थितीत मखमलाबाद परिसरात वृक्षारोपण केले जाणार आहे. झाडांना आता पाट्या लावण्याचं काम सुरू आहे. कोणत्या व्यक्तीच्या हस्ते कोणत्या झाडाची लागवड होणार आहे याविषयी माहिती मिळावी, नागरिकांमध्ये वृक्ष संवर्धनाविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी झाडांना पाट्या लावण्याचं काम सुरू झालंय आणि याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये आज 15,000 वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. मखमलाबाद परिसरामध्ये सुमारे 600 वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी खड्डे खोदण्यात आलेले आहे, शेणखत हे देखील टाकण्यात आलेलं आहे आणि आता कुठल्या नेत्याच्या हातून, कुठल्या अधिकाऱ्याच्या हातून, कुठल्या महंताच्या हातून कुठलं झाड लावलं जाईल या संदर्भातली देखील आता पाट्या लावण्यात आलेल्या आहे. आपण बघतोय की मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ह्या कडुलिंबाच्या झाडाचं रोपण हे केलं जाणार आहे. त्यामुळे जेणेकरून या झाडाचं पालकत्व हे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे असणार आहे. त्याच बाजूला त्यांच्याच बाजूचं जर झाड बघितलं आपण तर नाशिकचे विभागीय आयुक्त आणि कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण गेडाम यांच्या हस्ते देखील या ठिकाणी झाडी लावली जाणार आहे. अशा पद्धतीने नाशिकचे अधिकारी त्याचबरोबर वेगवेगळ्या आखाड्यांचे जे महंत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यांच्या हस्ते देखील अशा स्वरूपाचे वृक्षारोपण केले जाणार आहे. देशी प्रजातीची जवळपास 600 झाडांचं वृक्षारोपण पहिल्या टप्प्यामध्ये मखमलाबाद परिसरामध्ये होत आहे आणि ह्या झाडांची निगा राखली जावी, नागरिकांमध्ये याविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी अशा स्वरूपाच्या पाट्या देखील लावण्यात आलेल्या आहेत. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. या बातमीसोबतच ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आणखी एक छोटासा ब्रेक येतोय. पाहत राहा एबीपी माझा. पुढील
पुढची बातमी पाहूयात. भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या विरोधामध्ये कारवाईची मागणी केल्यानंतर पहिल्यांदाच तुकाराम मुंडे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. एबीपी माझाशी बोलताना तुकाराम मुंडे म्हणाले की एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा. मी नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून माझ्या विरोधामध्ये वारंवार कट रचून त्रास दिला जातोय, अशी प्रतिक्रियाही तुकाराम मुंडेंनी दिली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. उद्धव ठाकरेंनी भाजपवरती मुंबई गिळायची असल्याचा घणाघात केला. त्यानंतर संजय राऊतांनी देखील मुंबई आणि विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा भाजपचा डाव असल्याचा गंभीर आरोप केलाय. त्याला आता विधानसभेतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय. चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा चांगलाच राजकीय सामना रंगणार हे मात्र स्पष्ट झालंय. चंद्रशेखर बावनकुळे जे कॅबिनेटचे महत्वाचे सदस्य आहेत ते सांगतात विदर्भ वेगळा करण्याचे आमचं काम सुरू आहे, आमचा अजेंडा आहे आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काम करतायत. त्याच्यावर मिंधे गटाचा स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा एकही आमदार उचलून उठला नाही, याचा अर्थ हे अमित शहाचे मिंधे आहेत. बर्फाच्या लादीवर बसल्यासारखे बसून हा थंडगार लोळागोळा होऊन, याचा अर्थ तुम्ही अमित शहाच्या दबावाखाली आहेत आणि अमित शहाचा जो अजेंडा आहे मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा, त्याला तुम्ही छुपा पाठिंबा देत आहे. 106 हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र, त्यामुळे कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, मुंबई तोडली जाईल. कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते. म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवरती तोफ डागली. सध्या चर्चेत असलेल्या धुरंधर चित्रपटामधील डायलॉग्स म्हणत शिंदेंनी तुफान बॅटिंग केली. आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, तिजोरी कधीही धुतली नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे. मुंबईच्या तिजोरीवरती दरोडा टाकणारे रेहमान डकैत कोण? त्यांना गाडून आगामी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचीच खरी धुरंधर ठरेल असा विश्वास हा शिंदेंनी व्यक्त केलाय. दूसरों की बुराई करके खुद का चरित्र अच्छा नहीं होता. विचार और विश्वास बेचने वाला कभी सच्चा वारिस नहीं होता. आणि म्हणून आम्ही सगळे विकासासाठी एकत्र आलेलो आहे. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात देश विकास यात्रेवर गरुड भरारे मारतोय. त्यात महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. मी असं कोणाला वैयक्तिक बोलत नाही, पण मला जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा मला बोलायला लागतं. आणि म्हणून एवढंच सांगतो की मुंबई को लुटने वाला कौन है वो रहमान डकैत, याचा शोध नक्की घेतला पाहिजे. इतिहासात असे अनेक डकैत, रहमान डकैत अनेक आले आणि गेले पण, आणि असल्या रहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे. जे महायुती हे ट्रेलर आहे, हे पिक्चर अभी बाकी आहे. आणि म्हणून काही लोकांचं अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी परिस्थिती काही लोकांची झाली. मी खाली बोललो, जेव्हा माझ्यावर टीका केली तेव्हा मी बोललोय. काही लोक पर्यटन करून गेले, सभापती महोदय, अरायवल आणि डिपार्चर. पर्यटनासाठी आले, अरायवल, आणि कोणी वैयक्तिक घ्यायची गरजच नाही. मी वैयक्तिक कोणावर आरोप करत नाही. आणि आले, फिरले, गेले, ठीक आहे, चांगलं आहे. पण सभागृहामध्ये एकही प्रश्न न विचारणारे देखील सदस्य आपण पाहिले. पुढची बातमी आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्यासंदर्भात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत. आज मुख्यमंत्री फडणवीस हे पुणे, कोल्हापूर आणि सांगलीला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज पुण्यामध्ये 3,000 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. त्यामध्ये पुण्यात पेट स्कॅन सेंटरचं देखील उद्घाटन हे फडणवीस करणार आहेत. पेट स्कॅन सेंटरमध्ये गरिबांना उपचार मिळणार आहे, तर कोंढव्यातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं देखील लोकार्पण. माझा उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन.
कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा. ब्रेकनंतर ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता बारामतीमधून एक धक्कादायक बातमी आहे. शिवी दिल्याच्या रागातून मित्रानंच मित्राची बारामतीत निर्घृणपणे हत्या केली आहे. अविनाश उर्फ माऊली लोंढे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. हत्या करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बारामती शहरातल्या लेंडीपट्टी भागामध्ये ही घटना आहे. तिकडे यवतमाळच्या महागाव तालुक्यातल्या मुडाणा येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली. आग लागून घरगुती साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. या बातम्यांसोबतच ब्रेकफास्ट न्यूज मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पुढचं बुलेटिन आकांक्षा सोबत पाहत राहा एबीपी माझा. हिंद थर्मल स्पोरोल बड़े आराम से. मला गुडघे दुखीचा खूप त्रास होता. जिना चढताना खूप त्रास होत असे. चिडचिडी व्हायची. बाथरूमला 4-5 वेळा जावं लागत असे. टीव्हीवर जाहिरात पाहिली, मी औषध मागवले. त्रास कमी झालेला आहे. बाथरूमला फार कमी वेळा जावं लागत आहे. तुम्हाला अशाच आव्हानाचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही अमृतवणी D+ घ्या. समस्या माझ्या संपलेल्या आहेत, पण तुमचं काय? नमस्कार महाराष्ट्र, सकाळचे 8 वाजता आहेत. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आकांक्षा जावडेकर. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी येते दिल्लीमधून. दाट धुक्यांमुळे दिल्ली विमानतळावरील विमानसेवा ही विस्कळीत झालेली आहे. तर दाट धुक्यामुळे एकूण 169 विमानं ही सध्या उशिरानं धावत आहेत. तर धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरील विमानसेवा ही काहीशी विस्कळीत झालेली आहे. मोठ्या प्रमाणावरती धुक्याची चादर ही सध्या दिल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या जाणवते, परंतु आज याचा विमानसेवेवरती देखील परिणाम झालेला आहे. पुढची बातमी आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्यासंदर्भात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत. आज मुख्यमंत्री फडणवीस हे पुणे, कोल्हापूर आणि सांगलीला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज पुण्यामध्ये 3000 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. त्यामध्ये पुण्यात पेट स्कॅन सेंटरचं देखील उद्घाटन हे फडणवीस करणार आहेत. पेट स्कॅन सेंटरमध्ये गरिबांना उपचार मिळणार आहे. तर कोंढव्यातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं देखील लोकार्पण ते करणार आहेत. दुपारी 1:15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं लोकार्पण हे फडणवीसांच्या हस्ते होणार आहे. तर दुपारी 2:30 वाजता महापालिकेच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन केलं जाणार आहे. तर 3:30 वाजता फडणवीस पुणे पुस्तक महोत्सवाला देखील भेट देणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि पुण्यामध्ये या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुढची बातमी आहे परभणीत महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेमध्ये बॅनर वॉर सुरू झाल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेकडून हीच ती वेळ महापालिकेवर भगवा फडकवण्याची, तर भाजपकडून विकसित परभणीचं कॅम्पेन अशा आशयाचे बॅनर हे लागलेले आहेत. राज्यामध्ये महापालिका निवडणुकीचं बिगुल हे केव्हाही वाजू शकतं आणि त्यामुळेच आता सर्व पक्षांकडून निवडणुकीची तयारीही केली जाते. आणि परभणीमध्ये एकाच दिवशी भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. तर दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावरती या 2 पक्षांमध्ये जोरदार बॅनर वॉर हे देखील रंगतंय. उद्धव ठाकरेंनी अमित शहांचा अॅनाकोंडा उल्लेख केला होता आणि त्यावरून भाजपनं उद्धव ठाकरेंवरती सडकून टीका केली. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी भाजपवरती टीका करताना अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख केलाय. अॅनाकोंडावरती टीका केली तर गांडुळांची औलाद उत्तर देतात असा टोला उद्धव ठाकरेंनी मुंबईतील सभेमधून महायुतीला लगावलाय. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवरती तोफ डागली. सध्या चर्चेत असलेल्या धुरंधर चित्रपटामधील डायलॉग्स म्हणत शिंदेंनी तुफान बॅटिंग केली
आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, तिजोरी कधीही धुतली नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे. मुंबईच्या तिजोरीवरती दरोडा टाकणारे रेहमान डकैत कोण? त्यांना गाडून आगामी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचीच खरी धुरंधर ठरेल असा विश्वास हा शिंदेंनी व्यक्त केला आहे. दूसरों की बुराई करके खुद का चरित्र अच्छा नहीं होता. विचार और विश्वास बेचने वाला कभी सच्चा वारिस नहीं होता. आणि म्हणून आम्ही सगळे विकासासाठी एकत्र आलेलो आहे. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात देश विकास यात्रेवर गरुड भराडे मारतोय. त्यात महाराष्ट्राचं सगळ्यात माझा उघडा डोळे बघा नीट 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा. नमस्कार महाराष्ट्र, सकाळचे 10 वाजता आहेत. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आकांक्षा जावडेकर. बातम्यांचा आढावा घेण्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. तेजस्वी घोसाळकर भाजपत पक्षप्रवेश करणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा दिला राजीनामा. नागपूर, चंद्रपूरसह सर्व 29 महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात होण्याची शक्यता. पुढल्या आठवड्यात घोषणा. 15 जानेवारीपर्यंत मतमोजणी होण्याची शक्यता. उद्धव ठाकरे मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकैत, तर ठाकरेंना पाणी पाजणारे आम्ही धुरंधर आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल. नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती. युवा चेहऱ्याच्या हाती सूत्र दिल्यानं भावी अध्यक्षपदाच्या चर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. फडणवीस पुणे, कोल्हापूर आणि सांगलीला भेट देणार. विविध विकास कामांचं उद्घाटन करणार. भाजप आमदार कृष्णा खोपडेंच्या आरोपांवर पहिल्यांदाच तुकाराम मुंढेंची माझाला प्रतिक्रिया. काही लोकांनी बदनामी मनमानी होऊ दिली नाही म्हणून विरोधात कट रचून त्रास दिल्याचा दावा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन मार्गदर्शक तत्व जारी. शारीरिक शिक्षेवर बंदी. गंभीर प्रकरणांमध्ये पोलीस कारवाई अनिवार्य. 100 उठाबशा घालायला लावणाऱ्या वसईतल्या शाळेची नोंदणीही रद्द. दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत. एकूण 169 विमानं उशिरानं. प्रवाशांना प्रचंड मनस्ताप. अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलर लिओनेल मेस्सीचा आज भारत दौऱ्याचा तिसरा आणि शेवटचा दिवस. दिल्लीत मीट अँड ग्रीट कार्यक्रमात सहभागी होणार. अधिवेशन काळात पंतप्रधान मोदींचा आजपासून 3 देशांचा परदेश दौरा. जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानला भेट देणार. तर राहुल गांधींचा जर्मनी दौरा. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील दहशतवादी हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन समोर. दहशतवादी नवीद अक्रम मूळचा पाकिस्तानचा असल्याचं उघड. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी आणि धक्कादायक बातमी आहे पुण्यामधून. पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये खासगी क्लासमध्ये लहान मुलांचं गँगवॉर झालेलं आहे. शिक्षक शिकवत असतानाच एका विद्यार्थ्यानं मुलाचा गळा हा चिरलेला आहे. क्लासमेट मुलानंच हा हल्ला केलेला आहे. तर हल्ला करणारा हा विद्यार्थी दुचाकीवरून फरार झालेला आहे. हल्ल्याचं कारण हे मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला उपचारासाठी आता रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याची प्रकृती ही सध्या चिंताजनक आहे. आता खासगी क्लासेसमधील मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न हा निर्माण झालाय. राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि 13 ते 14 वर्ष वयोगटातील हे सगळे विद्यार्थी आहेत.
8वी किंवा 9वीच्या वर्गातील मुलांचा क्लास हा एकाच वेळी सुरू होता आणि त्याच वेळी ही घटना घडलेली आहे. आणि आज संदर्भात आपण अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला सध्या आपल्यासोबत आहेत. नाझीम, खरं तर अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे. नेमकं काय कारण समोर येत आहे, काय अपडेट्स मिळत आहेत? आज सकाळीच ह्या खाजगी क्लासमध्ये हा वर्ग जो आहे तो या ठिकाणी भरलेला होता. शिक्षिका ज्या आहेत त्यांना शिकवत होत्या. त्याच वेळेला हा मुलगा जो आहे तो हल्लेखोर बाहेरून या ठिकाणी आला आणि त्यांचे पूर्वीचे काही वाद होते. त्या वादातून त्यानं त्या मुलावरती या ठिकाणी वार केलेला आहे, हल्ला केलेला आहे, गळा चिरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. खरं तर अवघ्या 13 ते 14 वर्ष वयोगटातली ही मुलं आहेत, 8वी ते 9वी वर्गातली ही मुलं आहेत आणि त्यांच्यामध्ये हे असा प्रकारचा एक गँगवॉर पद्धतीनं हा वार घटना जी आहे ती या ठिकाणी घडलेली आहे. हल्ल्यानंतर हा मुलगा फरार झालेला आहे आणि जखमी मुलावरती या ठिकाणी आत्ता उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र या घटनेमुळं आपण महाराष्ट्रात राहतोय की बिहारमध्ये राहतोय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आतापर्यंत गुन्हेगारांमधल्या टोळी युद्धात आपण ही अशा प्रकारचे घटना पाहिलेल्या आहेत, परंतु आता थेट शाळकरी मुलांमध्ये हे अशा प्रकारचं जे घटना व्हायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळे नेमकं महाराष्ट्र कुठल्या दिशेनं चाललाय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. बरोबर आहे नाझीम, खरं तर तुम्ही म्हणालात की हा मुलगा बाहेरून आलेला होता, त्यामुळे ज्याने वार केलेला आहे तो या क्लासमधीलच मुलगा आहे की बाहेरचा कुठला मुलगा होता? क्लासमधील मुलगा आहे. ते एकमेकांच्या बाजूलाच या ठिकाणी बसायचे वेळोवेळी या ठिकाणी, परंतु त्यांच्यात नेमका कुठल्या गोष्टीवरून वाद झाला हे अद्यापही अस्पष्ट आहे. ज्या वेळेला त्याला ताब्यात घेतलं जाईल त्यावेळेला त्याच्याकडे चौकशी केली जाईल, त्याच वेळेला हे स्पष्ट होईल की नेमका कशा गोष्टीवरून वाद या ठिकाणी झाला. खरं तर शाळकरी मुलं आहेत म्हणजे क्षुल्लक गोष्ट असणार आहे आणि याच क्षुल्लक गोष्टीवरूनच हा सगळा प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडलेला आहे. परंतु थेट हल्ला करणं, शस्त्र हातात बाळगणं हे खूपच धक्कादायक आहे आणि पालकांच्या बाबतीत चिंतेची बाब ही असणार आहे. कारण शाळकरी मुलांकडं हे शस्त्र नेमके कुठून आता येत आहेत असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होणार आहे. आणि शाळकरी मुलांमध्ये जर असं गँगवॉर व्हायला लागलं किंवा खाजगी क्लासेसमध्ये जर अशा प्रकारचं गँगवॉर व्हायला लागलं तर अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होणार आहेत. या सगळ्या प्रकरणात आता पोलीस कशा पद्धतीनं कारवाई करणार आहेत? आतापर्यंत काही कारवाई करण्यात आली आहे? काही वेळापूर्वीचीच ही घटना आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्या मुलाचा शोध जो आहे या ठिकाणी घेतला जातोय. त्या मुलाच्या शोधासाठी पोलीस जे आहेत ते रवाना झालेले आहेत. दुसरीकडं जो जखमी मुलगा आहे त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी डॉक्टरांकडून केले जात आहेत. त्याच्यावरती या ठिकाणी उपचार सुरू आहेत. पालकांचा रोष जो आहे तो या निमित्तानं नक्कीच उफाळलेला आहे आणि त्यांनाही शांत करण्याचं किंवा त्यांच्यातला जी भीतीचं वातावरण आहे ते दूर करण्याचं आव्हान पोलिसांच्या समोर आहे. त्यामुळे या सगळ्याच प्रकारामुळे नक्कीच भीतीचं वातावरण पसरलेलं असणार आहे. अत्यंत गंभीर असा हा प्रकार आहे. धन्यवाद नाझीम या संपूर्ण माहितीसाठी. आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपनं मोठा धक्का दिलाय. तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकलेला आहे. सोशल मीडियावरती पोस्ट करत तेजस्वी यांनी ही माहिती दिलेली आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. वेदनेतून घेतलेला हा निर्णय आहे. प्रामाणिकतेशी तडजोड नाही. मुलांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागतोय असं तेजस्वी घोसाळकरांनी या पोस्टमधून म्हटलंय. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली आणि त्याच वेळी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली होती. आज दादरच्या वसंत स्मृतीमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश होईल. तर तेजस्वी घोसाळकर या ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. तर तेजस्वी घोसाळकर यांनी एक्स पोस्टमधून काय प्रतिक्रिया दिली आपण जाणून घेऊयात. त्या म्हणतायत, मला असे शब्द लिहावे लागतील याची कल्पनाही केली नव्हती. सासरे विनोद घोसाळकर आणि पती अभिषेक यांना साथ देण्यासाठीच मी राजकारणात पाऊल टाकलं. प्रभाग क्रमांक 1 माझ्या मुलाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी मला वेगळ्या
निर्णयाकडे पाहावं लागतंय. आज मी शिवसेना या माझ्या राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. हा निर्णय वेदनेतून घेतलेला आहे. प्रामाणिकतेवरती आणि विश्वासावर कधीही तडा जाऊ देणार नाही. आपलं प्रेम, आपली साथ आणि आपला आशीर्वाद मला कायम लाभो हीच प्रार्थना. आणि आज संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत. ईशान, अगदी काहीच वेळामध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा हा भाजप पक्षप्रवेश पार पडणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरे सेनेला एक मोठा धक्का म्हणायचा का? नक्कीच आकांक्षा, थोड्या वेळात तेजस्विनी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे आणि हा उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानावा लागेल. याआधी देखील तेजस्विनी घोसाळकर यांचा पक्षप्रवेश होणार होता अशा चर्चा होत्या, पण त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी तेजस्विनी घोसाळकर यांना बोलवून त्यांची समजूत काढली होती आणि त्यांना पक्षामध्ये देखील जबाबदारी दिली होती. पण त्यानंतर देखील तेजस्विनी घोसाळकर या कुठेतरी डिस्टर्ब होत्या आणि त्यांना कुठेतरी पक्षप्रवेश करायचा होता अशी देखील चर्चा येत होता. त्यानंतर मुंबई बँकेमध्ये देखील त्यांना एक जबाबदारी देण्यात आली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चा चालू झाली, ती म्हणजे तेजस्विनी घोसाळकर यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश होऊ शकतो. याचा आपण इतिहास पाहिला तर अभिषेक घोसाळकर जे माजी नगरसेवक होते आणि त्यांचे पती होते, त्यांचा खून करण्यात आला. त्यानंतर देखील तेजस्विनी घोसाळकर हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ऍक्टिव्ह राहिला, पण कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय होत होता वारंवार असं त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे आणि त्यातून हा निर्णय घेण्यात आला आहे. विनोद घोसाळकर जे त्यांचे सासरे आहेत ते उद्धव ठाकरे गटाचे एक प्रमुख नेते मानले जातात, ते देखील उद्धव ठाकरे गटातच अजून आहेत. पण नेमकं काय कारण आहे त्यामुळे तेजस्विनी घोसाळकर यांना हा निर्णय घ्यायला लागला आहे हे बघणं महत्त्वाचं राहील. थोड्या वेळात मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे आणि त्यावेळेस भाषणामधून नेमक्या तेजस्विनी घोसाळकर काय सांगतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील. आकांक्षा, अगदी बरोबर आहे ईशान. अपडेट जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. पुढची बातमी आहे नाशिकमधून. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला विरोध होतोय. अशातच आज नाशिकमध्ये 15,000 वृक्ष लागवडीचा शुभारंभ होणार आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण प्रेमी आणि साधू महंतांच्या उपस्थितीत मखलाबाद परिसरामध्ये वृक्षारोपण केलं जाणार आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे कार्यक्रम स्थळी आता दाखल झालेले आहेत. तर आज जवळपास 15,000 वृक्षांचं रोपण केलं जाणार आहे. मंत्री गिरीश महाजन आता या उपक्रमाची सुरुवात करणार आहेत आणि त्यासाठी ते दाखल झालेले आहेत आणि अगदी काहीच वेळात या उपक्रमाचा शुभारंभ केला जाईल. तर दरम्यान नाशिकमधील वृक्ष लागवडीच्या ठिकाणी साधू महंत देखील उपस्थित आहेत. वृक्ष लागवडीच्या निमित्तानं पर्यावरणाचा समतोल राखला जावा, तपोवनातील वृक्ष तोड नाही तर त्या ठिकाणच्या वृक्षांचं पुनर्रोपण केलं जाणार असल्याचं हरिगिरी महाराज यांनी म्हटलेलं आहे. हरिगिरी महाराज देखील आपल्या सोबत आहेत. महाराज जी, आज आपकी उपस्थिति में वृक्ष लागवड हो रही. ये नासिक, जहाँ की पंचवटी महारानी जगदम्बा सीता और अनेक प्रकार इसका नाम ही पंचवटी. पंच माने वृक्ष नहीं, वृक्ष का शहर. ये क्या था? वृक्षों का, पर्यावरण का. ये अपने आप में, और महारानी गोदावरी स्वच्छ निर्मल कि स्वयं नारायण ने निर्णय किया कि यहाँ कुछ काल तक विश्राम किया जाएगा. ये वो भूमि है. महाराज जी, लेकिन तपोवन जहाँ पे साधुग्राम रहता है वहाँ पे वृक्ष है, वो ना काटे जाए, इसलिए कुछ लोग आंदोलन कर रहे. एनजीटी नेशनल ट्रिब्यूनल में वो केस गई है. आपकी क्या राय है? हमारी राय है कि कभी भी किसी भी वृक्ष को अकारण न विचार किया जाए. मतलब आप तो उसको काटने की बात कर रहे हैं, हम कह रहे हैं उसके बारे में सोचना भी अपराध है, संकल्प करना विचार भी है. और दूसरी जगह साधु महंतों की निवास की व्यवस्था की जाए, ऐसा एक सुझाव आ रहा है. ऐसा है कि साधु महात्माओं को तो जहां भी सरकार चाहेगी, ये नहीं क्या और कहीं बसते आए बसते रहेंगे. जहां भी सरकार कहेगी वहां बसते रहेंगे, उसमें कहीं कोई भी अभाव नहीं. महाराज जी, काय सांगाल? साधू